हॅलो. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तमेव माता च पिता तमेव बन्धु च सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्वं मम देव. मुखं करोति वाचालं पंगुमं लज्जयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्. कैलासराना शिवचन्द्र फणीन्द्रमाता सिंधो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. ओम सच्चिदानंद रूपाय विश्वपत्याधिपतये तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्रीमद्भागवताय नमः. श्री महादेवाय नमः.
आज या मंगलमय प्रसंगी श्रीमद भागवत कथेच्या ज्ञान यज्ञाचा चौथा दिवस या पवित्र कथेसाठी उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचे मी स्वागत करतो। या कथेचे आयोजन करणाऱ्या समस्त ग्रामस्थ भोरगिरी यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आणि भक्तीमुळे आज हे कथेचे अमृत आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे। श्री अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताह कालावधीतील आजचा हा चौथा दिवस श्रीमद भागवत या कथेचा हा ज्ञान यज्ञ केवळ शब्दांचा नसून तो स्वरांचाही आहे। कथेतील भक्ती रसात संगीताची जोड देऊन कथेला चैतन्य देणारे आमचे सर्व संगीत साथीदार, या सर्व साथीदारांचे मनापासून धन्यवाद। आज या मंगलमय प्रसंगी गुरुवर्य अर्जुनाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने या भागवत कथेचे श्रवण, त्याप्रमाणे आमचे गुरुवर्य एकनाथ बाबा कळपे हे देखील या ठिकाणी गायन काम करण्यासाठी प्रथम दिवसापासून उपस्थित आहेत। आमचे गुरुबंधू मयूरजी भोगळे मृदुंगाचार्य हे देखील पहिल्या दिवसापासून या मंगलमय प्रसंगी उपस्थित आहेत। आमचे सर्व भजन मंडळ आणि आमचे गुरुवर्य संतोष महाराज नांगी हे देखील गेल्या पहिल्या दिवसापासून या कथेसाठी उपस्थित आहेत। आणि सर्व आपण श्रोते मंडळी, आपण देखील या भागवत कथेचं मनोभावे श्रवण करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। भागवत कथा म्हणजे असे मानले जाते, श्रीमद भागवत कथा हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे स्वरूप आहे। श्रद्धेने भागवत कथा श्रवण केल्यास बुद्धी सात्विक होते। श्रीमद भागवत श्रवण केल्यास जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते। भागवतात केवळ कथा नसून त्यात सांख्ययोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांचे सखोल ज्ञान दिले जाते। भागवत श्रवणामुळे देवाविषयी प्रेम आणि ओढ निर्माण होते। भगवंत सांगतात की तुम्ही मनोभावे जर देवाचं भजन केलं, माझं नामस्मरण केलं, तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते। संत सांगतात, कृष्ण नाम के हीरे मोती में बिखराओ गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाओ गली गली। आपण सर्वजण भागवत कथा ही श्रीमद भागवत कथेचे श्रवण ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहात। कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं, आपण विदुराची कथा काल ऐकली।
त्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णासाठी आपल्या भगवंताच्या चिंतनासाठी आपल्या भगवंताला पाहण्यासाठी विदुर आणि विदुराची पत्नी सुलभा यांनी कोणत्या प्रकारे आणि किती महत्वपूर्ण या भगवंताची सेवा करण्यासाठी भगवंताला आपल्या घरी नेण्यासाठी भगवंताची सेवा करण्यासाठी जी काही आतोनात प्रयत्न केले त्या सर्व सुखदुःखामध्ये भगवंतांनी त्यांना अनेक प्रकारचे मार्ग दाखवले. त्यांची भक्ती सर्वांजवळ सर्वांकडे आणून प्राप्त केली. ज्या वेळेस विदुर हस्तिनापुरामध्ये जात होते त्या ठिकाणी 56 प्रकारचे भोग हस्तिनापुरामध्ये भगवंतासाठी दुर्योधनाने हे 56 प्रकारचे भोग आणले होते. परंतु भगवंताची लीला अशी आहे की भगवंताने ते 56 प्रकारचे भोग न घेता आपला जो विदुर नावाचा भक्त होता त्या भक्ताच्या घरी केळाचे सालपट खाऊन त्या भगवंताची मनोकामना पूर्ण केली. ज्या वेळेस विदुराला समजते की भगवंत आपल्या घरी जेवणासाठी येणार आहेत भोजनासाठी येणार आहेत त्यावेळेस विदुर आणि सुलभाची जी धावपळ झालेली आहे ती धावपळ पाहून भगवंत सांगतात, हे भक्ता तू माझ्यासाठी जे काही करत आहे ते सर्व पुण्यशील आहे. ज्या वेळेस तू या श्रद्धेने मनोभावेने माझी सेवा करत आहे या सेवेमुळे मी प्रसन्न होतो. या ठिकाणी जर पाहिलं आपण भगवंताची जर मनापासून सेवा केली तर आपल्याला आयुष्यामध्ये अनेक सुखप्राप्ती होतात. अनेक प्रकारचे आपल्याला मोक्ष प्राप्तीचे उपाय भेटतात. कारण भगवंत सांगतात संत देखील सांगतात की आपले आयुष्य एकदाच आहे. मानवी जीवन आपल्याला एकदाच आहे. या मानवी जीवनामध्ये आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. भगवंताचे नामचिंतन केले पाहिजे. नवे नवे सांगून केले तर आपण आपल्या आई वडिलांची देखील सेवा केलेली पाहिजे. कारण आपल्या आयुष्याचा कोणताही भरोसा नाही. आपले आयुष्य क्षणिक आहे. संत आपल्याला सांगतात की हे मनुष्य तुझे आयुष्य आपल्याला क्षणिक आहे. आपल्या आयुष्याचा क्षणिक आयुष्य आहे ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालव. भगवंत सांगतात की हे भगवंत हे संतांनो हे मनुष्यांनो ज्या ज्या वेळेस तुम्ही भक्ती करत आहात त्या त्या वेळेस भगवंताचे नामस्मरण करा चिंतन करा. कारण हे आयुष्य क्षणिक आहे. संत सांगतात की तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो कुल माती आणि मीठता नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून तू सदा
कधी रागे कधी रागे कधी रागे मेरा तुझा गोडी कधी रागे भगवंत सांगतात हे मनुष्या तुला अभंगाची गोडी लागली पाहिजे तुझ्याकडे भगवंताची सेवा घडली पाहिजे ज्या ज्या वेळेस तू मनभावे भगवंताचे नामस्मरण करेल त्या त्या वेळी मी तुझ्या सोबत असेल मी तुझ्या पाठीशी उभा असेल देवाची प्राप्ती करण्यासाठी आपण नामस्मरण केले पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यावरती देवाची पूजा अर्चना केलेली पाहिजे कारण आपल्या जीवनाचा कोणत्याही प्रकारचा भरोसा राहिला नाही आपलं जे आयुष्य आहे क्षणिक आहे मुखाने हरी नामस्मरण केल्याने मुखात साखर पडेल धनाचा लोभ सोडून दे आयुष्यामध्ये धन प्राप्ती जरी होत असेल तर त्या धनाचा लोभ सोडून द्या आणि हरी प्राप्तीकडे तुम्ही मार्गस्थ व्हा हे जग कुणाचेच नाही आपल्या आयुष्यामध्ये जे काही जागा जमीन आहे गाडी आहे बंगला आहे हे फक्त आपल्या क्षणिक सुखापुरता असतं त्यासाठी तू काय कर भगवंताचे भजन कर नामस्मरण कर मग तू नामस्मरण कसे करशील मनोभावे प्रसन्न मुखाने आनंदाने कर ज्या वेळेस श्रीमद भागवत कथाचे या ठिकाणी श्रवण होत असतं आणि आपण या ठिकाणी बसून या भगवंताची लीला जी काय आपण श्रवण करत आहोत आणि या भगवंत प्राप्तीमध्ये या भक्तिमय वातावरणामध्ये जे आमचे संगीतमय साथीदार आहेत इतक्या सुरेख प्रकारचे गायन आणि वादन करतात ती भक्ती करत असताना आपले लक्ष आपले एकाग्रत असलेल्या त्या भगवंताकडे तुझं लक्ष केंद्रित कर आपण हे आयुष्यामध्ये पाहिलं तर काहींचा भाव कसा असतो मनी नाही भाव हरे
भाव असला पाहिजे, अंतर्मनामध्ये देवाची मूर्ती असली पाहिजे. हा जो भाव आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये असेल तरच देव तुम्हाला पावणार आहे. आपण जर पाहिलं 9 महिन्यामध्ये आपलं शरीर निर्माण होतं, पण आपलं 90 वर्ष आयुष्य जातं, तरी पण ते कसं वापरायचं हे आमचं दुर्दैव आहे. डोळे देखील भगवंताने दिलेले आहेत, परंतु डोळ्याने ईश्वराचं स्वरूप पाहायचं की डोळे मारून नरकात जायचं, हे आपलं आजकालचं मनुष्य जीवन आहे. ज्याचं त्याने ठरवायचं आहे की आपण आपलं आयुष्य कसे जगलं पाहिजे. भगवंताने आपल्याला पाय दिलेला आहे. काहींचे पाय पाहायला गेलं तर संध्याकाळी मद्यालयात जातात, दारूच्या दुकानात जातात, आणि काहींचे पाय जर पाहिलं तर भगवंताच्या मंदिरामध्ये जातात, भजन कीर्तनामध्ये जातात आणि त्या ठिकाणी भगवंताची सेवा करतात, पूजा करतात, भक्ती करतात. आपण आपलं ठरवायचं आहे की आपण काय करायचं आहे. नवे नवे पाहिले तर भगवंताने आपल्याला कान दिलेले आहे. काही कान हरिभटांचे टाळ ऐकतात, तर काहीचे कान नको असलेले बोधकथा, नको असलेल्या गोष्टी, नको असलेल्या मार्गाकडे वळतात. आणि ज्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हे तोंड, हे मुख जे आहे ते आपल्याला भगवंताने दिलेले आहे. मुख दिलेला आहे, तोंड दिलेलं आहे. भगवंत सांगतात की ते फक्त मी तुला जेवणासाठी दिलेलं आहे का, मद्यपान करण्यासाठी दिलेलं आहे का, व्यसन करण्यासाठी दिलेलं आहे का, तर नाही. तुझ्या मुखाचे, तुझ्या तोंडाचे, तुझ्या मुखाद्वारे, तुझ्या तोंडाद्वारे भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हे तोंड दिलेलं आहे. या भगवंत प्राप्तीसाठी आपण अनेक मार्ग या ठिकाणी पाहतो. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला प्रभू श्री रामांची पूजा अर्चना करायची आहे, भक्ती करायची आहे, तर सर्वात आधी हनुमंतरायाचे आपण गुणगान केले पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे. ज्या वेळेस आपण भगवंत प्रभू श्री रामचंद्रांचे आपण भजन करू, कीर्तन करू, त्याच्या अगोदर जर आपण हनुमंताला ते धावा करू तर नक्कीच हनुमंत आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत आणि आपल्याला भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवणार आहेत. हे
भजन गायलं. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. हे भगवंत राया, दुःखाचा नाश करणारा हनुमंत राया, या ठिकाणी माझी करुणा आहे, माझी प्रार्थना आहे ती तुम्ही ऐका. हे पवनपुत्रा, मी वारंवार विनंती करतो की मला भगवंत प्राप्तीचा उपाय सांगा. ज्या पद्धतीने आपण भजन कीर्तन नामस्मरण करतात, देवाचं चिंतन करतात, तो उपाय आम्हाला देखील दाखवा, जेणेकरून आम्हाला देखील भगवंत प्राप्ती होईल. काल ज्या वेळेस आपण विदुराची भक्ती ऐकली, विदुराची भक्ती पाहिली, भगवंत आपल्या घरी येणार असल्याचं ज्या वेळेस विदुराला समजते, नवे नवे सुलभाला देखील समजते. नवे नवे संपूर्ण या युगाचा पालनहार भगवंत श्रीकृष्ण या विदुराला, आपल्या भक्ताला ज्या वेळेस सांगतात की काका मी तुमच्या घरी भोजनासाठी येणार आहे, त्यावेळेस विदुराचे अंतर्मन भरून आले, डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. कारण त्यावेळेस आपला देव आपल्या घरी येणार आहे, आपल्याला देवाची सेवा करायला मिळणार आहे, ते सुख आपल्याला कधीही न मिळणारे आहे. या कथेमध्ये जर आपण पाहिलं, विदुर भगवंताच्या नामस्मरणेमध्ये, चिंतनामध्ये, हस्तिनापुरामध्ये जे असलेलं ऐश्वर्य, संपूर्ण ऐश्वर्य सोडून यात्रा करीत करीत विदुर यमुना तटी वृंदावनात आले. देवाच्या कृपेने तुम्हाला जर वेळ मिळाला तर संपूर्ण चातुर्मास वृंदावनात राहून प्रभू भजन करा, असे आपल्या पत्नीने, सुलभाने या विदुराला सांगितले होते. ज्यावेळेस कन्हैया व्रजात आणेवाणी फिरत होते, यशोदा समजाविते की आणेवाणी जंगलात फिरण्याने पायात काटे रुततील, म्हणून पायात जोडे घालून जा. त्यावेळेस भगवंताचे जे काही रूप आहे, भगवंत सांगतात मी ज्या वेळेस जन्माला आलो त्यासाठी मी मागच्या जन्मी राम म्हणून राजाच्या घरी जन्मलो होतो. तेथे मला कोणीही गोसेवेची संधी दिली नाही, म्हणून मी त्यावेळी ठरवले होते. तेव्हापासून ज्या ज्या वेळेस भगवंत आपल्या गाया घेऊन वनामध्ये जात असतात, त्या वेळेस भगवंताच्या पायामध्ये म्हणजे भगवंत आणेवाणी फिरत असे. आणेवाणी जंगलात फिरण्याने पायात काटे रुततील असे यशोदा समजाविते. परंतु भगवंत सांगतात की जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासून मला या माझ्या वासराची सेवा करण्यासाठी, माझ्या गोमाताची सेवा करण्यासाठी मला खूप आवडतं. कन्हैया म्हणाला, माझ्या गायीच्या पायात जर काहीच नाही तर माझ्या पायात मी जोडे कसे घालू. कृष्ण व्रजात पायी फिरत होते, त्यांना व्रजातील रस भारत पावन झाले होते. ज्या ज्या वेळेस भगवंत आपल्या विदुराला सांगतात की हे विदुरा, तुझी भक्ती अपरंपार आहे, तुझो मनोभावे माझी सेवा करतो, त्याद्वारे मी अतिशय सुखी होतो.
भगवंत सांगतात की जी तुमची सेवा आहे ती सेवा अशीच तुम्ही आयुष्यामध्ये करत राहा आणि येणाऱ्या जनतेला येणाऱ्या भक्तांना देखील या सर्व मोक्षप्राप्तीचा उपाय दाखवा। या ठिकाणी पाहिलं तर संत सांगतात काटे कुटे बोधती कोमल चरणांची परी चिंता वाहे तो केवळ घाईची अनवाणी पायांनी हिंडे वनवासी नंदनाचा लाडका भुलला भक्तांची। या नंदलालाने या आपल्या भक्तांसाठी अनवाणी अरण्यामध्ये फिरत असे। ज्या वेळेस इतरांना वाटतं की माझ्यापेक्षा हे प्रभू श्रेष्ठ आहेत, पशु श्रेष्ठ आहेत, कारण भगवंताच्या सानिध्यात राहून त्या पशुसोबत भगवंत त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचले आहेत। परमेश्वराला भेटण्यासाठी आतुर होऊन पहा कसे धावत आहेत हे जे पशु आहेत। परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वरासोबत किती धावत आहेत, आनंददायी वातावरणामध्ये बागडत आहेत, काही श्रीकृष्णाला भेटण्यासाठी व्याकुळ झाले आहेत। या भगवंताच्या ज्या गाया होत्या त्या गाया देखील भगवंतांना भेटण्यासाठी व्याकुळ होतात। धिक्कार असो माझा, कारण अजूनही कृष्णाला भेटण्याची तीव्र इच्छा झालेली नाही। विदुराला अतिशय दुःख होतं की आपण संपूर्ण ऐश्वर्य सोडून भगवंत प्राप्तीसाठी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी जर आपण आलो आहोत या ठिकाणी आपल्या समोर काय आहे तर आपण बघतो की जी पशु आहेत ते भगवंतासोबत भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहेत। त्यांचे डोळे प्रेमाश्रूंनी भरले आहेत। विदुरांचे डोळे ज्यावेळेस प्रेमाश्रूंनी भरतात आणि म्हणतात की माझा असा प्रसंग कधी येईल की मी ही या गायींसारखा कृष्णाला भेटण्यासाठी धावू शकेल। ते श्रीकृष्ण चिंतन करता करता कृष्ण प्रेमाने पागल होऊन गेले, अति तन्मय होऊन गेले। या ठिकाणी एक श्लोक सांगितला गेलेला आहे, देखोगा चराचर व्यापुनी जो खेळे गोकुळी रिजवणी वासरांची सुकनी वळी बघा, जो संपूर्ण चराचर व्यापून उरला आहे तो श्रीकृष्ण गोकुळात सर्वांना आनंद देत आहे। या वासरांना सोडण्यासाठी किंवा या वासरांना वळण्यासाठी त्यांच्या मागे धावत आहे। किती श्रेष्ठ आहे की आपल्या पशु पक्षींना आपल्या गाई वासरांना भगवंत किती जीव लावत आहेत। ज्या ज्या वेळेस आपण पाहतो उद्धवाला भागवत धर्माचा उपदेश केला तरीही त्याच्या मनाला शांती मिळाली नाही। तो देवाला म्हणतो मी एकटा कसा जाऊ, आपण सोबतच जाऊ। ज्या वेळेस उद्धव भगवंताला सांगतात की हे भगवंता तुझ्याशिवाय माझे हे आयुष्य अपूर्ण आहे, मला तुझ्या सानिध्यात तुझ्या सेवेमध्ये राहायला आवडतं, मग मी या ठिकाणी एकटा कसा जाऊ, आपण सोबतच जाऊ। केवळ निर्गुण ब्रह्माचे ज्ञान काही विषय उपयोगी पडू शकत नाही। सगुण ब्रह्माच्या सहाय्याने ब्रह्माची ओळख करून घ्यायची आहे। श्रीकृष्ण म्हणाले मी क्षेत्रज्ञ रूपाने तुझ्या सोबतच आहे, तुला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। तू ज्या ज्या वेळेस माझे नामस्मरण करशील मी तुझ्या जवळच असेल।
तेव्हा उद्धव म्हणतो, देवा हॅलो